राम राम मंडळी, मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे. चला मित्रांनो, मी आपला ब्लॉग आज चालू केलेला आहे. आपल्याला बाहेर साईडवर पण जायचंय, बघू त्याचं काय नियोजन होते. आज मंगळवार सुट्टी असते, पण आपलं ते साईडचं काम चालू करायचं मग आपण निघालोय. बाहेर इथं आज रक्तपितनीचा कार्यक्रम चालू आहे, चला आपण तो बघूया. औसा रामाचा औसा जलमजोगी औसा सीतेचा औसा रामाचा औसा जलमजोगी औसा रामाचा औसा जलमजोगी औसा सीतेचा औसा रामाचा. मित्रांनो, आपल्या आज नवीन साईड काम चालू करायचंय. पूजा करतोय. माझ्या गावाच्या थोडस बाजूलाच साईड चालू आहे. मित्रांनो, आता आपण ब्रेकर मारायला चालू केलंय टेरेसला. आतापर्यंत एवढंच झालंय. हे जवळजवळ एक 20 बाय 10चा स्क्वेअर असेल. आम्ही आता जेवायला बसलोय. लक्षात काम आहे पण चला जेवतो आणि कामाला लागतो, कारण आज काम उरकायचंय. आत्ता वाजले दुपारचे 3. प्लॅस्टरवाल्यांनी बघा किती माल सोडलाय. आम्ही सकाळपासून एवढं काम करतो, पण आमचा एवढाच पट्टा पाळा झालाय. अजून खूप बाकी आहे. तुम्ही बघू शकता की इकडे पण माल सोडलाय. आणि मित्रांनो, एक तुम्हाला सांगायची बात की हे बघा, स्लॅब मध्ये जॉईंट आहेत. स्लॅब मध्ये असे जॉईंट नाही पाहिजे शक्यतो. मित्रांनो, साईडवरून येऊन आंघोळ करून आवरून घेतलंय. चला, आजचं काम तुम्ही बघितलं किती ते काम हे होतं, हेवी होतं. विषय काय आहे की मित्रांनो, त्यांनी जे स्लॅब मारलेले आहेत, म्हणजे ते जवळजवळ असेल एक 7-8 हजार स्क्वेअर फूटचं, पण त्यांनी स्लॅब करताना व्यवस्थित केलेलं नाही. काही स्लॅब वरती खाली, त्यामुळे ते लिकेजचे चान्सेस आहेत जास्त. त्यामुळे ते वॉटरप्रूफ करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपलं काम चालूच आहे. पण तुम्ही पण तुमचं जर बांधकाम करता तर स्लॅबला शक्यतो गॅप पडू नका देऊ, ह्याची काळजी घ्या. कारण काय होतं की गॅप पडला तर लिकेजचं प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते. चला मित्रांनो, आता मी निघतो.
मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच संपवतो. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभरात्री.